जय राम कृष्ण जय जय राम जय राम हरे जय राम कृष्ण 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 हरे हरे जय राम रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठलाले आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवीवर बाबा रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम जय जय राम उजळले भाग्य आता अवघी चिंता बारली अवघी चिंता बारली अवघी चिंता बारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला संत दर्शन
निहालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू करोनी पोटी साठवू करोनी पोटी साठवू हे संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला कामने होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला कामडे होता ठेवा तो या भावा सापडला भावा सापडला तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्य आता 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 अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत
संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ अवघी चिंता अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी आलाभ ओ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद सारे ग पद साध पगर सारे ग सारे द सारे ग पद्मनाभ जोडीला पद्मनाभ पद्मनाभ नाद 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 दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुरुजोग महाराज की जय विठ्ठल 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 उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालान कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे गांजा कृपादाने कथेचा विसार गांजा कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा विसार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या वदाने कधे दावितारू वदाने कधे दावितारू कृपा दाने कधे दावितारू कृपा दाने कधे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जड्डंधकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण
देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठविभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा जीवनामध्ये झालेली संत भेटी आणि संत भेटीच्या भाग्यामुळे झालेली परमात्मा प्राप्ती, त्या परमात्मा प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मांडताय. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: पुण्यभूमी पावन क्षेत्र भाळवणी या आपल्या गावामध्ये शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर भाळवणी या कोविड सेंटरमध्ये लंके प्रतिष्ठानच्या वतीनं हा 7 दिवसाचा उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तसं तर मला वाटतं जेव्हापासून कोविड सेंटर उभारलं तेव्हापासून अनेक कार्यक्रम या मंचावर झालेले आहेत, पण हा श्रावण सोमवाराच्या निमित्तानं योगेश महाराजांनी पुढाकार घेऊन, या प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी 7 दिवसाचा आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्तानं या आरोग्य मंदिराच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. म्हणून योगेश महाराज असेल, लंके प्रतिष्ठानची सर्वच मंडळी असेल, आमदार साहेब वगैरे सर्वांना मला या ठिकाणी येण्याची संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद देतो. विठाला 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 या ठिकाणी तू या कोविड सेंटर बद्दल बोलायचं काही शिल्लकच मला वाटतं कोणी ठेवलेलं नसणार आहे. महाराष्ट्र नाही तर भारतभर या कोविड सेंटरची चर्चा आहे बरं का. आणि या आमदार साहेबांच्या कार्याचं कौतुक देश नाही तर विदेशातल्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता. तुकाराम महाराज म्हणतात, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात ऐका. माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता महाराज म्हणतात आता राहिली नाही. अवघी चिंता वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कोणती चिंता असते ऐका. परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते, परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले महाराज जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी. जोडलेला देव मी माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये ठेवला. करोनी पोटी साठवू. तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. ऐका, देवाला राहण्यासाठी योग्य जागा जर कोणती असेल तर हृदय आहे. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. म्हणून म्हणतात हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोण दिला. देवाला जर आपल्याला कोंडून ठेवायचं असेल तर येरवड्याचं जेल जमत नाही, त्याला हृदयाचं जेल करावं लागेल. आणि त्या हृदयाच्या जेलामध्ये तो परमात्मा आपल्याला साठवता येतो. महाराज म्हणतात करोनी पोटी साठवू. तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता. पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भावानं देव सापडला जात असतो बरं का. भाव बळे आकडे एरवी न आकडे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. देवाला आपलंस करण्यासाठी भाव कारणीभूत आहे बरं का. म्हणून ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. ज्याची जशी भावना असेल तसा मात्र परमात्मा त्याला भेटत असतो. म्हणून म्हणतात ना, भाव का भूका हो मैं भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. भाव का भूका हो मैं भाव ही बस सार है. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव पाहिजे बरं का. म्हणून म्हणतात ना, भाव तिथं देव. जिथं भाव आहे तिथं देव आहे. म्हणून महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो?
तुम्हाला मला मदत करता आली तर करा. तुम्ही सध्या मला माहिती आहे थोडे मनाने शरीराने वीकच आहात, पण जर करता आली मदत तर करा. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे ना? माना हलवा. बरोबरच आहे, तुम्ही फक्त माना हलवा. हा, सापडला हा शब्द कधी समोर येतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. बरोबर आहे. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. मग महाराज म्हणतात तो परमात्मा मला सापडला. सापडायच्या अगोदर हरवावा लागेल ड्रायव्हर साहेब. बरोबर आहे ना? सापडायच्या अगोदर हरवावा लागेल आणि हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे बरं का. सर्वा घटीराम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. म्हणतात ना, जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नहीं. दरबार हजारों देखे हैं पर ऐसा कोई दरबार नहीं. दरबार हजारों देखे हैं पर भाळवणी जैसा दरबार नहीं. दरबार हजारों देखे हैं. महाराज म्हणतात, जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नाही. देव नाही अशी जागा नाही महाराज. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐकताय ना सर्व? हृदयात देव आहे मग दिसला पाहिजे का नाही? कोणी म्हणाल दिसत का नाही? मग मी तुम्हाला इथंच उदाहरण देतो. कोरोना आहे का? बोला बोला. म्हणा महाराज तुम्ही खाली पाहिजे होते ना, आम्ही इथं पाहिजे होतो, मग सांगायची गरज पडली नसती. बरोबर? कोरोना आहे का? आहे. बरोबर आहे. इथं त्याचं प्रतीक आहेच ना, कोरोना आहे. बोलत चला, कोरोना आहे. मग कुणी कुणी पाहिला? हात वर करा बरं. पाहिला का अनुभवला? अनुभवला. पाहिला का नाही? मग कोणी म्हणत असेल देव दाखव तर त्याला म्हणाव कोरोना दाखव. सोपं आहे बरं का. कोणी जर म्हणलं देव दाखव तर त्याला म्हणाव कोरोना दाखव. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा ना, आवडलं तर टाळी वाजवा. न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, ऐका, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज. आणि हे लंके प्रतिष्ठानला कळलं म्हणून रोज कीर्तन आहे, विठाला 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 विठाला. हृदयात देव आहे तर दिसत का नाही महाराज? ती पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. मी उदाहरण सांगेल, जरा लक्ष द्या बघा. एका गुरुजीनं रोज योगेश महाराज पोरांना पाठात शिकवायचं, आयम आत्मा ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्मतत्वमसी, ते ब्रह्मत्व आहे. तू देव आहे, तू देव आहे असं गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीला म्हणे, गुरुजी तुम्ही रोज आम्हाला पाठामध्ये मी ब्रह्म आहे तू देव आहे असं शिकवता, पण अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणले आपण अनुभवाचं नंतर बघू. तो आपल्या वरच्या मजल्यात जाय, आपलं कपाट आहे, त्या कपाटात एक लोखंडाची डब्बी ठेवली, तेवढी डब्बी घेऊन माझ्याकडे. ऐका लक्ष देऊन. पोरग गेलं, कपाट उघडलं, डब्बी घेतली आणि ती लोखंडाची डब्बी घेऊन गुरुजीकडे आलं. गुरुजी ही लोखंडाची डब्बी. गुरुजी म्हणले, बाळा आता ती लोखंडाची डब्बी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पटतंय का? लोखंडाच्या डब्बीत परीस राहणं शक्य आहे का मंडळी? नाही. लोखंडाचा आणि परीसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. बरोबर आहे. हे सामान्य माणसाला कळतं. बघा, पोरग म्हणे गुरुजी काय बोललात? गुरुजी म्हणले, बाळा ती डब्बी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोरग म्हणे तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पोरं आता फॉरवर्ड आहेत महाराज. पोरं फॉरवर्ड आहेत. 12वीचा निकाल लागला आणि एक पोरग घरी आलं. बापाला म्हणे, बाबा आपल्या गल्लीतली पोरं ढिगाणं नापास झाली म्हणे. बाबा ढिगाणं. बाप म्हणे, तू? मी सुद्धा त्याच ढिगात आहे म्हणे. दुसरीकडे शोधायची गरज नाही महाराज, आहे की नाही? फॉरवर्ड पोरग आहे. आता एक पोरग आता या वर्षी तर नापास व्हायचं टेन्शनच नाही. 12वीला एक पोरग पास झालं. त्याला म्हणलं, आता तू काय होणार? म्हणे, महाराज आता 12वी पास झालो मी, आता डॉक्टर होणार म्हणे. आणि डॉक्टर होऊन पहिल्यांदा कोरोनावर औषध काढणार. म्हणलं, मूर्खा, कोरोनामुळेच पास झालाय. ज्याला कळलं त्यांना धन्यवाद. विठाला 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 विठाला. फॉरवर्ड आहे मग. पोरग म्हणे, काय बोलला गुरुजी? गुरुजी म्हणले, बाळा तू सांगितलं तेवढं कर. ती डब्बी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोराने डब्बी उघडली आणि ऐका,
खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता. कोणी म्हणाला आता महाराजाला ऍडमिट करायची वेळ आली, नाही. थोडं लक्ष द्या. खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. आता बोलत चला. हा, लोखंडाच्या डब्बीत परीस नव्हता का? बोला, होता. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद होता. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं हवा असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल आणि लोखंडाचा परिसाचा स्पर्श करून आणावा लागेल, म्हणजे लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. सिद्धांत आहे का? लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळे लोखंडाच्या डब्बीचं सोनं झालं नाही. तसं हृदयात देव आहे, पण अज्ञानाच्या कागदात गुंडाळलेला आहे. मग अज्ञानाचा, मायेचा, अविद्येचा कागद आपल्याला काढावा लागेल, पण तो अज्ञानाचा कागद आपण आपल्या ताकदीनं काढू शकत नाही. याकरता संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझा अज्ञान रूपी कागद दूर झाला आणि माझ्या हृदयातल्या देवाची मला ओळख झाली. तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठाला 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 विठाला. सज्जन हो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात बघा. लक्ष द्या. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस हा मिळतच असतो बरं का. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरस होणार आहे, याच्यात काही शंका नाही. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. बघा, अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. मग जो आलेला आहे तो जाणार आहे. बघा, एका स्मशानभूमीत असं छान वाक्य लिहिलेलं होतं, कळलं तर बघा. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. आणखी एक सुंदर वाक्य सांगेन मी तुम्हाला, कळलं तर बघा. ए मौत तेरे इरादे नेक है, ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. तिथं गरीब आणि श्रीमंत असा काही भेदभाव केला जात नाही. जो आला तो जाणार आहे. मला तिकडे जास्त बोलायचं नाही. हा, लक्षात ठेवा. येण्याचा दिवस ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. पण येण्याच्या दिवसाला महत्व दिलं जातं, बरोबर आहे ना. येण्याच्या दिवसाला महत्व दिलं जातं. कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी करे चलो कि हम हसे और जग रोए. जातानी माणसाने हसत जावं, जगाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला आहे. लक्षात ठेवा बरं का. एक म्हणे नाही जग रडलं तर, म्हणलं निदान आपलं गाव तरी रडावं. एवढं तर चांगलं जग. ते म्हणे गावच रडलं पाहिजे ना. म्हणलं हो, मग त्याच्यासाठी चांगलं करायचीच काय गरज आहे म्हणे. जिवंतपणी सगळ्याकून पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं. नाही गाव रडलं मला म्हणा, हेही रडवणंच आहे ना. लक्ष द्या बरं का. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. ऐकताय ना. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी सुद्धा प्रसिद्ध आहे. ऐका बरं का. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब सुद्धा प्रसिद्ध आहे. जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे मंबाजी गोसावी सुद्धा प्रसिद्ध आहे. जेवढे ज्ञानेश्वर महाराज प्रसिद्ध आहे तेवढे विसोबा खेचर सुद्धा प्रसिद्ध आहे. नाव चांगलं केल्यानंच होतं असं नाही महाराज. कोविड सेंटरमुळं लंके साहेबाचं नाव भारतभर झालं, पण याला अडथळा करणाऱ्याचे बी नाव झालेच असतील ना. माझं बोलणं कळते ना तुम्हाला. नाव दोन्हीकडे मिळतं बघा, लक्षात ठेवा. पण एक विख्यात आहे, दुसरा कुख्यात आहे. ज्यानं प्रयत्न करून सप्ताह सुरू केला लोक त्याचंही नाव घेतात, आणि ज्यानं बंद पाडला, बोला बोला, त्याचं बी घेतातच ना. पण तुका म्हणे एका मरणेची सरी आणि उत्तमची उरे कीर्ती. नुसत्या कीर्तीला महत्व नाही, त्याला उत्तम शब्द जोडलेला आहे. विठाला येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. बघा, लक्ष देऊन ऐका बरं का. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. लक्ष द्या. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा बोला जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात आणखी एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. ऐका, त्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं, कोणता मंत्र दिला?
रामकृष्ण हरी. लक्ष द्या बरं का, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं ते मंत्रानं चालायचं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं चालायला लागलं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं चालायला लागलं, आणि सध्याचं जग षडयंत्रानं चालतं. विठाला म्हणून महाराज म्हणतात मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि स्वप्नात येऊन माझ्या गुरुनी मला काय मागितलं? पडिला विसर स्वप्ना माझे पडिला विसर, स्वप्ना माझे पडिला विसर, स्वप्ना माझे पडिला विसर. स्वप्नात येऊन मला काय मागितलं? भोजना मागती तूप, पावशेर तूप मागितलं. एवढं सुंदर खायल्यानंतर अर्धा किलो तूप खाऊ घालाय बी हरकत नाही महाराज, आहे की नाही? बरं, आता पावशेर तूप मागितलं. आता या जमान्यात तूप म्हणजे सोपं आहे का? आता तूप म्हणलं की चूप, आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीनं पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे बघा. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐका बरं, भाजीचा चमचा वेगळा, ऐकताय ना? माना हलवा, ऐकताय ना? हा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. नाही कळलं तुम्हाला? हा हा, जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी बोलेल, जरा लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही आईस्क्रीम खाल्ली का कधी? आईस्क्रीम कशाने खाता? चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. लक्षात येते का? लक्षात येते का माझं बोलणं? चप्पर चप्पर लय करून फायदा नसतो महाराज, लक्षात घ्या. बघा, अजून एक चमच्याचा मी दुर्गुण सांगेन तुम्हाला. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला तो रिकाम करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला मोठं व्हायचं त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. विठाला भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळाच महाराज. आज तुपाची वानवा खूप आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला? आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 600-700 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो बघा. गावात पंगत असायची, मग जेवायला जायचो. मग अख्खं गाव जेवाय असायचं, तूप एका द्रोणात नाही तर वाटीत राहायचं बघा. मग ते सगळं वाढून झाल्याच्या नंतर तुपाचं जर लहान पोरान घेतलं ना, ठेवाली तू पाणी वाढ, पाणी, बरोबर आहे ना? त्याला तूप कधी वाढू देणार नाही. एकच माणूस गावात तूप वाढवणार असतो, त्याला त्या शामरावला बोलवा. मग तो जाणार, तो येणार, तुपाची वाटी हातात घेणार, बाया मागं करणार, चारी बोट एकदाच बुडून घेणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. बोलत चला बरं का. तूप मागितलं, पण किती मागितलं? पावशेर. पाव म्हणजे किती? किलोचा चौथा भाग. तुम्हाला जास्त टेन्शन देत नाही मी आता, आहे का? 1/4. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. एका किलोचे 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. ऐका, लक्ष द्या. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आता तुम्ही सगळे कीर्तनात बसलेले आहेत, पण चित्त जर जवळ नसेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड ॲब्सेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे आहे, पण कुणाचं चित्त कुठे आहे काय सांगता? जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत. चित्त कुणाचं कुठे सांगता महाराज? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. कधी कधी महाराजाकडे पाहायचं, कधी कधी चपलकडे पाहायचं. लक्षात येते माझं बोलणं? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नसेल तर फायदा नाही.
जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. ऐका बरं का, माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु स्वप्नात आले. स्वप्नात येऊन मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझं चित्त माझ्या गुरुंनी मला मागितलं. माझ्या गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाच्या उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हा अभंग थोडा का होईना बहुतेकांच्या पाठे. किती? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. एवढा अभंग बहुतेकांच्या पाठे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे हा. पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल. इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो उजळले भाग्य आता. चप्पल घ्यायची चिंता वारली. कोणी याला भाग्य उजळणं म्हणल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील ते याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतंच नाही. लक्षात ठेवा. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा. आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे. आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं दुसऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता? एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना महाराज, लक्ष द्या, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. एवढे इमानदार लोक आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत राहणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात थुंकू नका. कार्यालयात सूचना असतात शांतता राखा. हे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. कापसात पाणी टाकणं भ्रष्टाचार नाही का? आहे. मग आपण टाकत नाही का? आपल्या अवकातीनं आपण देशाला हातभार लावतो. विठाला 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 विठाला. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे. पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. लक्ष द्या. उजळणं म्हणजे काय? एका एका शब्दाचा विचार करून वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला म्हणतात उजळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो आणि साधू संत कशाला भाग्य म्हणतात. संसाराच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आणि परमार्थाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं. लक्ष देऊन ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो बघा. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात.
एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. ऐका बरं का, संसारात भाग्य कशाला म्हणायचं? चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा आणि एखादं पद आपल्याकडं असावं, 4 लोकांनी आपल्याला मानावं, हे भाग्य आहे. पण संसारातलं, हा, चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य आहे. पैसा जवळ असणं संसारातलं भाग्य आहे. एखादं पद आपल्याला मिळणं संसारातलं भाग्य आहे. आपलं नाव जगभर होणं हे संसारातलं भाग्य आहे महाराज. हे भाग्यच आहे बरं का. पण हे संसारातलं, बायको पोरग पैसा हे संसारातलं भाग्य आहे. परमार्थात भाग्य कशाला म्हणतात? निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा. भाग्य तरी नो पुत्र दारा, भाग्य तरी पुत्र दारा निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा. भाग्य तरी नोहे, लक्ष द्या, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. बायको पोरग पैसा परमार्थातलं भाग्य नाही. भाग्य कशाला म्हणतात? निकटवास बरा संतापायी, संताच्या सहवासात राहायला मिळणं हे भाग्य आहे. तुम्ही जरी आजारी असाल, लक्ष द्या बरं का माझ्याकडे, तुम्ही जरी इथं आजारी होऊन आलेले असाल, पण रोज तुम्हाला एका संताचं महात्म्याचं कीर्तन ऐकायला मिळतं, हे तुमचं भाग्य आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा, हे भाग्य आहे. भाग्याशिवाय होऊ शकत नाही महाराज, लक्षात घ्या. परमार्थ हा भाग्याशिवाय घडू शकत नाही. तुम्हाला 4 महिने नाविलाजानं का होईना टाळ गळ्यात घ्यावाच लागला. माझं बोलणं कळतंय? हे भाग्यानं घडलं महाराज. आणि तुम्हाला आता याच्याशिवाय करमणार नाही, हे मी गॅरंटीनं सांगेल. विठाला विठाला भाग्य म्हणायचे कशाला? लक्ष द्या माझ्याकडे. देवानं जवळ घेणं भाग्य, लक्ष द्या, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. तिन्ही सांगतो, लक्ष द्या. देवानं जवळ घेणं भाग्य, प्रमाण आहे का? भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं, तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय. येतो निया ठेवू माता, येतो निया ठेवू माता. तिसरं, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्योदय न बहुजन्म समर्जिते न सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतु कृत मोह मदा अंधकार नाशम विदाही तदोदय ते विवेकहा. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असता. म्हणजे देवानं जवळ घेणं भाग्य. ऐकताय ना सर्व? माना हलवा बरं एकदा. हा, थोड्या वेळात 15-15 मिनिटात कॉल करत जा तेवढा बरं का. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. योगेश महाराज, माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. लक्ष देऊन ऐका. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो आपने भी पराये हो जाते हैं. हा, असं टाळी वाजली की वाजवत जात, काहीतरी चांगलं झालं असं त्याचा अर्थ आहे बरं का. लक्षात ठेवा बघा, आपली वेळ आहे तोपर्यंत लोक आपलं ऐकतात महाराज, बरोबर आहे ना. म्हणून म्हणतात ना, वेळ चांगली असली पाहिजे, वेळ चांगली असली पाहिजे ना. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल बघा. महंगी से महंगी घडी भगवान सबको दे, महंगी से महंगी घडी भगवान सबको दे, लेकिन मुश्किल घडी किसी को भी ना दे. कळलं तर बघा बेटा. विठाला विठाला काय, लोक कंडिशन नुसार बदलतात महाराज, वातावरणानुसार लोक बदलतात. बघा, मी तुम्हाला सुंदर सांगेल, लक्ष द्या. माया हो, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला 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 ना. काय करता? फेकून देता. कंडिशन नुसार कसं बदलतात माणसं बघा. चहात माशी पडली तर चहा फेकून देता, आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. बोला बोला बोला. मग कशाला फेकता?
माशीला नुसतं फेकता, अगोदर चोपता आणि मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. हा, त्याला मक्खी चूस म्हणतात. म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. चहा फेकायला हरकत नाही हो, 5 रुपयाचा आहे तूप, 600-700 रुपये किलो आहे महाराज. हे कंडिशन नुसार लोकांचं बदल नाही. पण लोक तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. तोंडावर म्हणतात काय महाराज सुंदर कीर्तन करतात, आणि माघारी मूर्ख येते, त्याला अक्कल नाही. तुम्ही बघा ही परिस्थिती आहे. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असली तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव आहे, जो काही विकास झाला ही साहेबांची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव ह्याच अवलादीन खाल्लं. ही परिस्थिती आहे आज. तोंडावर एक बोलतात लोक, माघारी एक बोलतात महाराज. ही कंडिशन नुसार लोक बदलत राहतात. विठाला एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणजे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केलाय, एखादा दिवस असेल तर बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल. अहो म्हणलं आता शिल्लक नसल्यावर काय ऍडजस्ट करू? नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताच करायचं नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. तो बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायची आठवण नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणारा म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. ही परिस्थिती आज. म्हणून लोकांनी जवळ करणं भाग्य नाही महाराज, माणसाने जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. म्हणून आता सध्या आम्हाला देवानं जवळ घेतलं. म्हणून म्हणतात ना, तुमच्या समोर 2 तास उभं राहून कीर्तन करण्याच्या लायकीचं देवामुळं झालंय. लक्षात येते माझं बोलणं? म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. लक्षात ठेवा, हे देवानं जवळ घेतल्याचा परिणाम आहे. विठाला देवानं जवळ घेणं भाग्य. दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. लक्ष देऊन ऐका बरं का. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगायचंय जरा लक्ष द्या माझ्याकडे. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आगना, बुझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद. ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. काही क्षणात लक्षात ठेवा. महाराज म्हणतात ना, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद. इथून कोविड सेंटर तालुक्यातले जेवढे लोक आले ना,
त्यानं हे मतदानाच्या टायमाला लक्षात ठेवायचं, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद. विठाला विठाला लक्षात येते महाराज, हे लक्ष द्या बघा. म्हणतात ना ज्याचं खावं मीठ, बोला बोला बोला, त्याची वाट लावावी नीट. असंच ना? नाही 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 नाही, त्याच्या मिठाला थोडं तरी जागलं पाहिजे महाराज. मग तुम्ही इथं मीठच नाही, तुम्ही इथं काजू बदाम खाऊन चालला, जरा जागा. विठाला हे काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. लक्ष द्या बरं का. उजळले, बोला बोला बोला, उजळले भाग्य. कशाला भाग्य म्हणायचं? देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. आता कधी? 7:30 वाजता. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे बरं का. लक्ष द्या. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता हा शब्द असतो. बरोबर आहे ना? आता विश्वात्मके, बोला बोला, आता विश्वात्मके देवे, येणे वागे यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदार. पण त्याच्या अगोदर असं आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत, माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होतं असं त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असं त्याचा अर्थ आहे. माया हो, ऐकताय ना? एक गोष्ट पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की कोणता शब्द असतो? आता. मी कळलं असं आता सांगू का? नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली, बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की बायको म्हणते आता बाद झालं. मी ये म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी ये म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न आणखी सुटला नाही बरं का. आणि बाया एकदा बोलायला सुरुवात झाली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्यावर बायकोल म्हणा, आज असा पखवाज वाजवला, तिने घरी गेल्यावर एवढंच करायचं. हवाच जाते माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला कळेल अशा भाषेतच सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरं. विठाला बायाला का कौतुक आहे का महाराज? अजिबात नाही. एकानं बारीक कटिंग केली, लक्ष द्या, एकानं बारीक कटिंग केली आणि बायकोला कौतुकानं म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज? लक्षात ठेवा बघा. मग तिचं बोलणं सुरू झालं ना आपल्या बोलणं बंद झालं की मध्ये कोणता शब्द? आता. कळलं ना? आता आता कळलं ना? आता कळलं ना? आता कळलं ना? हा, हेच आता. उजळले भाग्य, एक गोष्ट पूर्ण, पुढच्याला सुरुवात. उजळले भाग्य आता. काय भाग्य उजळलं? अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. एवढंच बोलायचं आणि थांबायचं. लक्ष द्या. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणतात आता चिंता वारली. वारली म्हणजे मेली. आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. मी तर असं म्हणे, लक्षात ठेवा, या कोविड सेंटरला आलेला प्रत्येक पेशंट म्हणत असेल आता चिंता करायची गरज नाही. कळलं माझं बोलणं? बस. लंके साहेबाच्या कोविड सेंटरला आलो ना, अवघी चिंता वारली. अरे इथं एक सुद्धा मृत्यूची नोंद नाही महाराज. हे कार्याची पावती आहे. विठाला अरे इथं आल्यानंतर चिंता करायची गरज नाही महाराज. लक्षात येते का? अवघी चिंता वारली. डब्बा कोण आणून देईल? चिंताच नाही. डॉक्टर येईल का नाही? चिंताच नाही. ऑक्सिजनचं काय होईल? चिंताच नाही. अरे खायला मिळेल का नाही? चिंताच नाही. अरे खायला जाऊ द्या, मनोरंजनासाठी आहे का नाही? चिंताच नाही. मनोरंजनाचं जाऊ द्या, आवडत नाही. उद्धारासाठी आहे का नाही? कीर्तन आहे ना, चिंताच नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? कळते ना? लक्षात ठेवा बरं का. कीर्तन आहे, उद्धाराची सुद्धा चिंता नाही महाराज. इथं ना मृत्यूची चिंता आहे ना इथं उद्धाराची चिंता आहे. माझं बोलणं कळलं? ना इथं मृत्यूची चिंता आहे ना इथं उद्धाराची चिंता आहे. ठरवलं या कोविड सेंटर मधल्या एखाद्याने तर इथं कीर्तनकार सुद्धा घडू शकतात महाराज. एवढी ताकद या कोविड सेंटरची. कारण हा टाळ्या जोरात वाजवा.
तेवढं तरी करा, देवाने आपल्याला दिलंय, आता ऐकायला वेळ दिलाय थोडा, आहे की नाही? विठाला विठाला लक्षात ठेवा, चिंता नाही, अवघी चिंता वारली. प्रत्येकाला चिंता आहे महाराज, कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची चिंता आहे. मी सांगू तुम्हाला, चिंता नाही असा माणूस नाही. लक्ष द्या बरं का, चिंता नाही असा माणूसच नाही. लक्ष द्या माझ्याकडे. इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कळलं तर बघा, सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात आहे का? एक पोट भरण्यासाठी पळतात आणि एक पोट कमी करण्यासाठी पळतात. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. कोई रोशनी को तरसे, कोई लूटता नजारे, कर्मों के है ये माया, कर्मों के खेल सारे. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे महाराज, पण चिंता नाही असा माणूस नाही. बघा, मी सुंदर उदाहरण सांगेल, तुम्हाला कळलं तर बघा. जेवायला मिळेल का नाही? चिंता. जेवायला मिळेल का नाही? चिंता. झोपायला मिळेल का नाही? चिंता. आजारी पडलो पण बेड मिळेल का नाही? चिंता. लक्षात ठेवा, बेड मिळेल का नाही? चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला काही मिळेल का नाही? चिंता. जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही हा. टेकायला मिळेल का नाही? चिंता. लक्ष द्या, मुलगा झाला जगेल का नाही? चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही? चिंता. पोराने अभ्यास केला पाहिजे महाराज, पाहिजे त्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे, पण तिथं गेल्यावर अभ्यास करणं अविनाश दादा पोराचं काम आहे. एक पोरग शाळेच्या आवारात झोपलं होतं. लक्ष द्या, शाळेच्या आवारात झोपलं, त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले, बाळ्या इथं काय झोपला रे? जा तिकडे वर्गावर जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. मास्तर शिकवायला लागले. पोरग म्हणे, तिथं बसल्यावर काय होईल? ते मास्तर म्हणले, अरे तिथं गेल्यावर तुला ते शिकवायलेलं समजत ना, समजून काय करायचं म्हणे. अरे तुला अभ्यासाला सोपं जाईल. गेलं म्हणे अभ्यासाला सोपं, पुन्हा काय? परीक्षेला मार्क चांगले पडतील, पडले म्हणे चांगले मार्क, पुन्हा काय? आज चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणे, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, पुन्हा काय? चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळाली म्हणे, डिग्री, तिचं काय करायचं? अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागल ना, लागली म्हणे नोकरी, पुन्हा काय? अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील, आले म्हणे पैसे, त्याचं काय करायचं? अरे पैसे आल्यावर बंगला बांधायचा, बांधला म्हणे बंगला, पुन्हा काय? गाडी घ्यायची, घेतली म्हणे गाडी, मग बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष मध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करतोय म्हणे? एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना, टेन्शन लेस, तणावमुक्त जीवन जगा. असं पोरगा असल्यावर त्याला काय शिकवावं? चला बोला, अभ्यास केला पाहिजे, हे पोराचं कर्तव्य आहे. अभ्यास करेल का नाही? चिंता. पास होईल का नाही? चिंता. चांगले मार्क पडतील का नाही? चिंता. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का नाही? चिंता. एखादी डिग्री मिळेल का नाही? चिंता. एखादी नोकरी लागेल का नाही? चिंता. नोकरी मिळाली, छोकरी मिळेल का नाही? चिंता. पोरी मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे महाराज, पोरी मिळणं चिंतेचा विषय आहे. पोरांच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शन मध्ये. त्यांना म्हणा, आले कुठले पाहुणे? कुठलेच आलेले नसतात, त्यांना नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पक्वा जायचा मेळ बसना, त्याचं झालंय लक्षात. त्यांच्याकडनं का बघू, चांगल्याला मिळं ना महाराज. आता पोरी भेटणं चिंतेचा विषय, जायचं झालं त्यानं आनंद माना. राहिलेल्या पावशेर गांजा, बगवी लुंगी, आलक निरंजन, पोरीच राहिल्या नाही. आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, खोटं बोलत नाही बरं का. नवरदेव गाडीत बसला, त्याला म्हणलं, आला का मुलगी बघून? म्हणे हो. आली का पसंत? म्हणे हो. पसंत? वर्ष झाले म्हणे मी कोणती बी होच म्हणायलो, पण मिळत बसना. पोरीच राहिल्या नाही महाराज. मुलगी मिळेल का नाही चिंता. लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, ही सगळ्यात मोठी चिंता. लग्न झाल्यावर आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं? चिंता. लाता मारून घराच्या बाहेर काढलं तर कुठं राहावं? चिंता. सांभाळलं घरात, ऐका, शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. माझं बोलणं कळतंय? शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. झालं शरीरात एखादा रोग तर चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे हा. चांगलं कोविड सेंटर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे, डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला? डॉक्टर म्हटले, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तो हा कार्यक्रम पुन्हा हार आणाय जाऊ कुठं? विठाला 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 विठाला. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे महाराज. इथं डॉक्टरची लाईन आहे लंके साहेबामुळं, चिंता करायची गरज नाही. कळतं माझं बोलणं? चिंता करायची गरज नाही. चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. ऐका लक्ष देऊन, चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय? चिंता.
पण इथल्या पेशंटला त्याची बी चिंता नाही हो. कळलं ना माझं बोलणं? 3-3 दिवस दवाखान्यात राहिलेल्यांची बिल 7-7 लाख रुपये झाली या कोविडमध्ये. महाराज तुम्हाला चिंता आहे त्याची? बाना हलवा ना. चिंता आहे तुम्हाला? नाही महाराज, रुपया सुद्धा द्यायची गरज नाही, चिंता नाही. चांगलं बिल किती होतंय? चिंता. मी सुंदर सांगेल तुम्हाला, लक्ष द्या बघा. बिल किती होतंय? चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते? मी सांगतो तुम्हाला, मेल्यावर सुद्धा चिंता असते. ऐका, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. सर्वांनी एवढं उदाहरण लक्ष देऊन ऐका, बाकी नाही ऐकलं तरी चालेल. महाराज चिंता करायची ना, डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. एका 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाचे पान वाचवले. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती बोला? 8 लाख. त्या बाबानं बिल पाहिलं, रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले, बाबा 8 लाख रुपये बिल जास्त होतंय का? तुम्ही रडू नका, मी लाखभर रुपये कमी करतो. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. अहो मी मेलो असतो त्या पैशाचं काय करायचं होतं? तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं. बाबा मग रडताय कशासाठी? एवढं उत्तर घेऊन घरी जा. बाबा रडताय कशासाठी? त्या बाबानं उत्तर फार सुंदर दिलं. डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येतंय? 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून रुपया सुद्धा बिल आलं नाही हो. रडू याच्यासाठी. चिंता करायची या गोष्टीची करा. महाराज जगाच्या मालकानं आजपर्यंत आपल्याला कोणत्या अवयवाचं बिल दिलं नाही. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. पण त्यानं बिल भरण्याची जागा दिली. ऐका, प्रत्येक अवयवाचा एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. प्रत्येक अवयवाचा एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. कोट्यावधीची प्रॉपर्टी त्यांच्याकडे. पण ज्यानं अवयव दिला त्यानं कधी तुम्हाला बिल रुपया दिलं नाही महाराज. रुपया सुद्धा बिल दिलं नाही, पण त्यानं बिल भरण्याची जागा दिली. जिथं जिथं कीर्तन चालू आहे ना, ते कीर्तन तुम्ही ऐका आणि जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करा. हे त्याचं बिल भरणं आहे. विठाला 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 विठाला. लक्षात ठेवा, 3 ठिकाणाला माणसानं महिन्यातून एकदा तरी भेट द्यावी. 3 ठिकाणाला माणसानं महिन्यातून एकदा तरी भेट द्यावी. एक हॉस्पिटल, दुसरं स्मशानभूमी आणि तिसरं मूकबधीर विद्यालय, अपंग विद्यालय. ऐका बरं, लक्ष द्या माझ्याकडे. या 3 ठिकाणी भेट द्यावी. अपंग विद्यालयाला का जावं? महिन्यातून एकदा नक्की जा. का? तिथं ज्यांना हातपाय नाही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातपायाची किंमत कळेल, म्हणून तिथं जा. एकदा आरोग्य विद्यालय, एकदा आरोग्य मंदिरात म्हणजे हॉस्पिटलमध्ये जा. का? बेडवर पडलेले पेशंट पाहिल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंमत कळत असेल. काय खरं नाही बाकी, बस माणसाचं शरीर चांगलं पाहिजे, बाकी काहीच नाही महाराज. इथं आरोग्याची किंमत कळते. आणि मशानभूमीत गेल्यानंतर काहीच खरं नाही, काही सोबत येणार नाही, भगवंताचं नाम सोबत येणार आहे. बस आपल्याला शेवटी इथं यायचंय, एवढंच खरं आहे, बाकी काही खरं नाही. म्हणून एकदा नक्की भेट दिली पाहिजे. चिंता करायची या गोष्टीची कशाची करा? म्हणतात ना, काही मी उद्धार पावे काय पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील. लक्ष द्या, जायाचे शरीर जाईल क्षणात, का हा गोपीनाथ पावेचे ना. देव भेटत नाही याची चिंता करा महाराज. लक्ष देते ना, देव भेटत नाही याची चिंता करा. म्हणून म्हणतात ना, तेरा पता नहीं लगता,
तेरा पता नहीं लगता। भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है। कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, तू रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता। भगवान कहाँ मिलता है, भगवान भाड़वनी में मिलता है, भगवान कोविड सेंटर में मिलता है। बस इथं सेवा करणारे जेवढे माणसं आहेत ना, बेडवर बसलेल्या पेशंटला प्रत्येकात देवच दिसत असेल महाराज, भगवान यहाँ मिलता है। विठाला 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 विठाला। या तुमच्या सेवेमध्ये तुमचे घरचे माणसं नाही, आता घरचे माणसं तुमच्या सेवेत नाही महाराज। हे माणसं 4-4 महिने आपले काम धंदे सोडून तुमच्या सेवेत आहेत। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। मग भगवान कुठे आहे, देव कुठे आहे? देव यांच्यात आहे, दुसरीकडे काय देव पाहायची गरज आहे महाराज? देव यांच्यामध्ये, या दुःखामध्ये आपली सेवा करणाऱ्यामध्ये आपल्याला देव दिसणं फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। मग कुठं देव भेटेल सांगता येईल का? सांगता येत नाही ना महाराज। देव कसा भेटेल सांगता येत नाही महाराज, लक्षात ठेवा। बघा म्हणून म्हणतात ना, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगले कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगले कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगले जगले कान्हया रे कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, देव भेटत नाही याची चिंता आहे। आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आम्हाला राहिली नाही। थोडा आवाज द्या। अवघी चिंता वारली, कशामुळं? असंत दर्शनी संत
विठ्ठलाच्या दर्शनामुळं हा लाभ मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला, तो भगवंत मला भेटला, मिळवला, प्राप्त केला. लक्ष द्या बरं का, संताशिवाय देव भेटू शकत नाही. हा, तुम्ही आता इथं खूप कीर्तन ऐकले आणि या विषयावर खूप चर्चा झालीच असेल. मग महाराज म्हणतात संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनाशिवाय तो भगवंत भेटत नाही. मिळवलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. कुठून आणून साठवला? तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. विठोबा रखुमाई, भजन म्हणा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ऐका, सर्वांनी 1 मिनिट हात वर करता आले तर धन्यवाद देईल बघा मी सर्वांना. वा 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 वा. ज्यांना शक्य आहे त्यांनी बरं का, ज्यांना त्रास असेल त्यांना काही माझी जबरदस्ती नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी हात वर करा बघा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव वैव, सर्वांनी एकदम सरळ. वा, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा. वा वा, धन्यवाद. आणि 2 मिनिटं छान भजन म्हणा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा,
लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा अशी देवाकडे प्रार्थना. वा, छान भजन केलं. जेवलात का तुम्ही? बोला बोला. नाही? कीर्तन झाल्यावर जेवणार आहेत का? वा वा वा. उद्या सकाळी जेवणार आहे? हा, लक्ष द्या बघा. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. कळलं माझं बोलणं? शरीर चालण्यासाठी जशी जेवणाची गरज आहे, तसा आत्मसुखासाठी भजनाची गरज आहे. म्हणून म्हणतात ना, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची, बघून घे साबळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागे वेड्या तुला गोड्या अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती राधा पांडुरंगाची. कधी लागे वेड्या तुला गोड्या कधी लागेल वेड्या त्या गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. कधी गोडी लागणं गरजेचे आहे. आणि मी म्हणतो, इथं भजनाच्या गोडीबद्दल सांगणं उचित नाही. रोज कीर्तन आहे महाराज. ही भजनाची गोडी नाही तर दुसरं काय? भजनाची गोडी आहे म्हणून इथं रोज कीर्तन आहे. लक्षात ठेवा, बोलण्यासारखं खूप आहे. घड्याळ थांबायला तयार नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू तशी कीर्तनकारांनी बी झड लावू नये. 8 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात, पेशंटचं जेवायचं राहिले असून. याच्यापेक्षा दुसरं काय म्हणणार? विठाला 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 विठाला. या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. 10 मिनिटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. लक्ष द्या. या कोरोनानं अनेक गोष्टी माणसाला चांगल्या शिकवल्या. कोरोनानं काय वाईट केलं याचा विचार करू नका महाराज. कोरोनानं चांगलं काय केलं याचा विचार करणं आपल्याला गरजेचा वाटतो. बघा, मी सांगेन तुम्हाला, लक्ष द्या. वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं, पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं. ऐका, परिवारात राहायला मिळालं कोरोनामुळं, आपल्या परिवाराची किंमत कळाली आपल्याला कोरोनामुळं, आपल्या माणसाची किंमत कळाली कोरोनामुळं. आणि एक आमदार काय क्रांती करू शकतो हे कळलं. बोला बोला, हे कळलं कोरोनामुळं कळलं महाराज. हे कोरोनामुळं आज आपल्याला कळालेलं आहे. मी एकच सांगेल बघा, या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे योगेश महाराज. चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं. पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती. मी तर म्हणतो, मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चपट होत नाही तोपर्यंत हे काही जात नाही वाटतं. तोपर्यंत याचं काही समाधान होईल का नाही. फक्त या कोरोनाने एक चांगलं केलं महाराज, बायकुल कळायचंच बंद झालं. वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो, तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला. किती पिऊन आलं तरी म्हणायचं औषध लावलंय, आहे की नाही. तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या. ज्याला मुलीचं लग्न करायचं, एकरभर विकायची वेळ येत होती, ते पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळं. एखाद्याच्या मुलीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं, ते पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळं. कमी माणसात लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना पंक्तीचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. ऐका लक्ष देऊन. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं.
नाही कळलं तुम्हाला? हा, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली. कशामुळं? कोरोनामुळं. चान्सच भेटला नाही महाराज. जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला. तिला झटका हाणायचं कामच राहिले नाही. कशामुळं? कोरोनामुळं. जे हवेत होतं त्याला जमिनीवर जर कोण आणलं असेल तर कोरोनाने आणलं महाराज. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावात आलं. त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतं. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असाल मुंबईचे, इथं जमत नाही. हे कोरोनानं आपल्याला शिकवलं. लक्षात ठेवा, जे 8 दिवसाला आजारी पडायचं त्याचा तर दवाखानाच बंद झाला. पोरग म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटतं, आता काय नाही. त्याला माहिती आता दवाखान्याचं नाव कळलं की 14 दिवस मुक्काम आपला शरद पवार कोविड सेंटरलाच आहे. दुसरीकडे चान्सच नाही आपल्याला. लक्षात ठेवा, कोरोनानं काही गोष्टी माणसाला शिकवल्या. आता या कोरोनावर लस आली. ही लस आल्या आल्या गावातल्या काड्या करणार राहील द्या. ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. ह्याच्यापेक्षा वेगळं काही सांगता येणार नाही महाराज. पण एकच सांगेन मी तुम्हाला, या कोरोनाने आपल्याला चांगलं शिकवलं. ऐका बरं लक्ष देऊन महाराज. ईश्वराची देवाची ताकद काय आपल्याला या कोविडमध्ये कळाली. पहिल्या लॉकडाऊनला लोकांना जेवढी देवाची भक्ती केली तेवढी कधीच नाही केली. आता हे कीर्तन ऐकले असतं का बरं याच्यातल्या काहींनी? खरं सांगा, याच्यातल्या काहींनी कीर्तन ऐकलं असतं का? नाही. पण सांगू तुम्हाला, हे कोरोनाने आपल्याला चांगली संधी दिली महाराज. लक्षात ठेवा, आपल्याला कीर्तन भजन ऐकायला मिळालं. देवाची किंमत कळाली या कोरोनामुळं. म्हणून एकच सांगेल, निगेटिव्ह काही घेऊ नका, पॉझिटिव्ह घ्या. बरंच आहे. लक्षात ठेवा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ती संस्कृती आमदारापैकी निलेश लंके भाऊला कळाली. माझं बोलणं कळतंय? जोरात टाळ्या वाजवा महाराज. ती संस्कृती कळाली यांना आणि यांच्यामुळं बाकीच्यांना लाजकाजक होईना करावं लागला. माझं बोलणं लक्षात ठेवा महाराज. हे कळलं की बस. एक मी सुंदर सांगेन बघा तुम्हाला, सुंदर सांगेन. एक वाटसरू एका शेडजीच्या दुकानावर गेला आणि त्या शेडजीला म्हणे, शेडजी पाणी दिलं तर बरं होईल हो, तहान लागली. जरा लक्ष द्या बरं का. पाणी दिलं तर बरं होईल हो, तहान लागली. त्या शेडजीनं सांगितलं दुकानात कोणी माणूस नाही. काय सांगितलं? दुकानात कोणी माणूस नाही. त्या आलेल्या वाटसरूनं सांगितलं, शेडजी थोड्या वेळासाठी तुम्ही माणूस झाला तर माझी तहान भागवली तर बरं होईल हो. कळतं माझं बोलणं? आज माणूस होण्याची गरज आहे, चांगला माणूस होण्याची गरज आहे महाराज. म्हणजे एवढं आज हे कार्य आपल्या लंके भाऊनी आमदारांनी केलं. आणि मी इथंच बोलतोय असं नाही, मी जाईल तिथल्या कीर्तनात यांच्याबद्दल बोललो. तुम्ही माझ्या जिल्ह्यातले कीर्तन ऐका. एक आमदार निलेश लंके आणि दुसरे आमदार संतोष बांगर, स्वतःची 90 लाखाची FD मोडून पेशंटला रेमडेसिवीरची सोय करणारे आमदार. थोडे बोटावर मोजण्या इतके आमदार अजून बी असतील, मला ज्ञात नाही बरं का. पण माझी एकच विनंती आहे, बस आमदार झाल्यानंतर काय करावं, आमदार कसा असावा, आमदार कसा असावा हे निलेश लंके भाऊकडं पाहिल्यानंतर कळतं आमदार असा असावा महाराज. आणि असा आमदार जर प्रत्येक तालुक्याला मिळाला तर कोणत्याच गोष्टीची कुणाला चिंता करायची गरज पडणार नाही महाराज. आणि याचा स्वाभिमान आणि अभिमान सर्व पक्षाला आणि पवार साहेबाचं लाडकन लढिवाळ नेतृत्व म्हणून कोणाकडे पाहिल्या जात असेल तर लंके भाऊकडे पाहिल्या जात. मी एक सांगेन बघा तुम्हाला, आपला विद्यार्थी चांगला निघावा ही शिक्षकाची अपेक्षा असते, आपला पोरगा चांगला निघावा ही बापाची अपेक्षा असते. तसं आपला कार्यकर्ता, आपला आमदारांनी चांगलं काम करावं ही पक्षाच्या अध्यक्षाची इच्छा असते. आणि ते सगळेच नाही पुरू शकत महाराज. त्याच्यात विरळे असे लंके भाऊ सारखे असतात की आपल्या पक्षाच्या अध्यक्षाचे लाडके होत असतात. हे कार्यातून होत असतं बघा. एक सांगेन मी तुम्हाला, दूध गाईपासून होतं 40 रुपये लिटर आहे, बरोबर आहे. दूध गाईपासून निघतं 40 रुपये लिटर आहे. त्याच दुधापासून दही होतं, त्याच दुधापासून ताक होतं, त्याच दुधापासून लोणी होतं, पण त्याच दुधापासून तूप होतं आणि त्याची किंमत 600 ते 700 रुपये आहे. उत्पत्ती दुधातूनच आहे तुपाची, पण कार्याला किंमत आहे. तसं महाराज जे काम आज लंके भाऊनं केलं ते तुपाच्या भावाप्रमाणे केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. तुपाच्या भावानं माणसाचे ओळख. लक्ष देऊन ऐका. जन्म मिलना भाग्य की बात है, लक्ष द्या. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं
केलेल्या कर्माची पावती आहे, म्हणून कर्म चांगलं करा. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. लक्ष द्या, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर यहाँ बन जाए. असं बोलणं कळलं तुम्हाला? बस आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे, याला कर्म म्हणतात महाराज. ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजानं, ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजानं, आणि तेच कर्म केलं आमदार निलेश लंके भाऊन. तेच कर्म आहे. अरे आरोग्य मंदिर उभारलं, जाईल तिथं मंदिर उभा राहिलं महाराज. सांगू तुम्हाला, मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, मी सांगतो गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर चांगलं काम पण पडते. मांजरीपेक्षा बेकार अवलाद आहे बघा. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. अरे नाही आपण देव होऊ शकत, चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, एकच जाता जाता सांगेल, आपण चांगला माणूस व्हा आणि पुन्हा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. कोरोनात काय गमावलं काय कमावलं याच्यावर चर्चाच करू नका. कोरोनात देवाने मला जिवंत ठेवलं हेच फार महत्वाचं आहे महाराज. कोरोनात मी जगलो हेच फार महत्वाचं आहे. मी सांगेन तुम्हाला, हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही माणसात होती, पण त्यांना सुद्धा हे सोडून जावं लागलं, हे जग सोडून जावं लागलं. उपकार आहे देवाच्या आपल्यावर की आपल्याला ईश्वराने या ठिकाणी ठेवलंय. म्हणून एकच सांगेल, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा. व्यसनापासून दूर राहा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. मी सांगेल, भारत हा संस्कृती प्रधान देश आहे महाराज. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा, आपण आपल्या संस्कृतीला जपा. एकाने मला सांगितलं, म्हणे महाराज, विदेशात एका लंडनमध्ये छोट्याशा शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. विदेशामध्ये छोट्याशा लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. म्हणलं दादा मला कौतुक नको सांगू, विदेशामध्ये छोट्या शहरात जर 500 सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिरं आहेत. हा भारताचा इतिहास. भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है. वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है. आपण भोगवादी देशात नाही महाराज, आपण भक्तिवादी देशात आहोत. आपण वासनावादी देशात नाही, आपण उपासनावादी देशात आहोत. म्हणून मी एकच सांगेल, जेवढा परमार्थ करता येईल तेवढा करा. आणि जाता जाता महत्त्वाचं बोलेल की उद्या महाराज रक्षाबंधन आहे. म्हणून अविनाश दादांनी मला आठवण करून दिली, उद्या रक्षाबंधनाचा पवित्र सण आपल्या भारतीय संस्कृतीचा आहे. रक्षाबंधन म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका बरं का. मला ज्ञात आहे तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. रक्षाबंधन सण कशाला म्हणतात? बहीण भावाचं पवित्र नातं जिथं जपलं जातं तो रक्षाबंधनाचा सण आहे. काय करते उद्या बहीण भावाला? बहीण भावाला आपल्या भावाच्या उजव्या हातामध्ये राखी बांधते आणि डोक्याला कपाळाला तिलक लावते आणि उजव्या हाताला राखी बांधते. राखी म्हणजे काय? आपली बहीण आपल्या भावाला हृदयापासून प्रेम करते आणि राखी बांधून त्याचं मन, त्याचं प्रेम आपल्याकडे जिंकून घेते आणि सांगते की आजपासून माझ्या रक्षणाची तुझ्यावर जबाबदारी आहे. रक्षाबंधनाला वेगळेवेगळे नावं आहेत. उत्तर प्रदेशामध्ये याला कजर पौर्णिमा म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याला नारळी पौर्णिमा म्हणतात. बहीण भावाचं नातं म्हणजे का? बहीण भावानं राखी बहिणीनं भावाला राखी बांधायची म्हणजे काय करायचं? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बायाकडं फक्त भोगवादी दृष्टीनं न पाहता बाया या पूज्य आहेत हे दाखवण्यासाठी रक्षाबंधनाचा सण आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं जिथं स्त्रीची पूजा केली जाते तिथं तिथंच भगवंत येऊन राहत असतो. म्हणून मी एकच सांगेल, ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अगोदर स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे. सीताराम म्हणता का राम सीता म्हणता? बोला. सीताराम म्हणता, अगोदर सीतेला प्राधान्य. राधा कृष्ण म्हणता का कृष्ण राधा म्हणता? राधा कृष्ण म्हणता, अगोदर स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. महाराज आईनं जन्म दिला. अरे हिच्याच कुशीतून छत्रपती शिवाजी महाराज झाले, हिच्याच कुशीतून राम झाले, लक्ष्मण झाले, माऊलीसारखे महात्मे, माऊलीसारखे संत याच कुशीतून जन्माला आले. केवळ स्त्रीला पूजल्यामुळं झालेलं आहे. म्हणून आज भावानं बहिणीला राखी बांधायची म्हणजे काय करायचं? लक्ष द्या. ती भावाने बहिणीला राखी बांधायची म्हणजे काय? या राखीचं एक नातं अजून सांगेन मी तुम्हाला.
असं पुराणामध्ये कथा आलेली आहे की इंद्र असुराकडून पराजित झाला होता. इंद्र असुराकडून पराजित झाला होता म्हणून इंद्राच्या पत्नीनं इंद्रायणीनं आपल्या मालकाला रक्षा कवच धागा बांधला होता आणि त्याच्यातून आत्मविश्वास इंद्राला मिळाला. तेव्हापासून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. आणखी सांगेन मी तुम्हाला, द्रौपदीनं भगवंताचं बोट कापल्याच्यामुळं रक्त खाली पडत होतं. द्रौपदीनं आपल्या पदर फाडला आणि पदर फाडून भगवंताच्या बोटाला तो आपला पदर बांधला, तर चिरगुट बांधलं आणि तेव्हापासून भगवंताने अजन्म भगवंताने द्रौपदीची रक्षा केली महाराज. म्हणून आपल्या बहिणीचं रक्षण करणं हे या सणातून आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक उदाहरण सांगेल, जेव्हा बंगालचं विभाजन झालं आणि बंगालचं विभाजन झाल्याच्या नंतर नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी आपले आणि बंगालचे मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये सलोखा निर्माण व्हावा म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला होता की यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं. का? अरे स्त्री फक्त भोगाचीच वस्तू नाही तर स्त्री पूजेची वस्तू आहे हे कळावं आणि ते प्रेम भावना त्याच्यातून निर्माण व्हावी. एका बहिणीनं भावाला राखी बांधली आणि विचारलं, दादा भावाने सांगितलं, ताई काय मागायचं माग, तुझ्यावर मी आज प्रसन्न आहे, तुला जे मागायचं ते माग. तेव्हा बहिणीनं सांगितलं, तुला काय पाहिजे ते भावाने सांगितलं माग. मोबाईल पाहिजे, तुला कपडे पाहिजे, तुला गाडी पाहिजे, काय पाहिजे माझ्याकडून. त्या बहिणीनं सांगितलं, दादा मला मोबाईल नको, मला तुझ्याकडून चांगली साडी नको, मला गाडीसुद्धा नको. दादा ज्या प्रेमाच्या आणि पवित्र नजरेने तू माझ्याकडे बघतोस ना, बस या भारतातल्या सगळ्या स्त्रियाकडे तू त्याच नजरेने पाहावं एवढंच माझ्याकडे दे. म्हणून रक्षाबंधन म्हणजे काय? दृष्टी बदलाचा सण, याचं नाव आहे रक्षाबंधन. दृष्टी बदलाचा सण याचं नाव आहे रक्षाबंधन. म्हणून म्हणतात ना, बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर. लक्षात ठेवा, बहीण भावाचं हे पवित्र नातं आहे आणि तो उद्याचा सण आहे रक्षाबंधनाचा. म्हणून एकच सांगेल, आता तुम्हाला रक्षाबंधनाला घरी जाता येणार नाही काही लोकांना, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तुम्ही आता इथं ॲडमिट असल्यामुळं तुम्हाला रक्षाबंधनाला घरी जाता येणार नाही. पण इथं बसलेल्या प्रत्येक महिलांना माझी विनंती आहे, तुम्हाला सुद्धा उद्या तुमच्या भावाला राखी बांधायला मिळणार नाही. पण बस इथल्या बेडवरचे पेशंटच माझे भाऊ आहेत. उद्याचा सण याच ठिकाणी रक्षाबंधनाचा साजरा करावा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. बस या कोविड सेंटरमधून मला एक नवीन भाऊ मिळाला, या कोविड सेंटरमधून मला एक नवीन भावाची प्रेम मिळालं. हेच प्रेम तुम्हाला घरी घेऊन जायचे महाराज. काय दिलं नाही या कोविड सेंटरनं. अरे रोग बरे केले कोविड सेंटरनं आणि आज या कोविड सेंटरनं मला एक नवीन भाऊ दिला. बस हे लंके साहेबामुळे शक्य झालं. एका नवीन भावाची माझ्या प्रेमामध्ये जोड झाली. आणि एकच सांगेल, उद्याचा सण हा पवित्र सण आहे. बहीण भावाचं नातं पवित्र नातं आहे. बस आपण सुद्धा आपल्या बहिणीकडे ज्या पद्धतीनं पाहतो, बस आपण इतर स्त्रियांकडे सुद्धा त्याच भावनेने पाहावं एवढीच माझी जाता जाता विनंती आहे. बोलण्यासारखं खूप आहे. मी मिलिटरीबद्दलही बोलतो, आईवडिलाबद्दलही बोलतो, संस्काराबद्दलही बोलतो. आता तुम्हाला वेळ आहे, तुमच्याकडे वेळ आहे, बसल्या बसल्या यूट्यूबला माझं नाव टाका. सोपान महाराज सानप टाकल्याच्या नंतर अनेक कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळतील. पुन्हा एकदा या कोविड सेंटरमध्ये मला या ठिकाणी आपण सर्वांनी बोलवलं आणि लंके साहेबांचे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज आपला नेता मोठा का होऊ शकतो? बस नेत्याला मागं फिरून पाहायची वेळ कार्यकर्त्यांनी येऊ दिली नाही पाहिजे, तोच नेता मोठा होऊ शकत असतो. म्हणून हे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. म्हणून साहेबांना इकडं नाही लक्ष दिलं तरी हे सगळे सांभाळणारी मंडळी आहे. आणि पुन्हा एकदा मला वाटतं यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी हे मंगल कार्यालय फुकट दिलं एवढ्या दिवस, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज एखादं कार्य करायचं असेल तर त्यासाठी साथ फार महत्त्वाची आहे. म्हणून एकच सांगेल, पुन्हा एकदा या सर्व
सहकार्य करणाऱ्या मंडळींना, इथले पेशंट डॉक्टर असतील, वॉर्डबॉय असतील, स्वयंपाक बनवणारे असतील, वाढणारे असतील, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची सेवा करणारे असतील, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि एकदा सिस्टमवाल्या दादांसाठी बी टाळ्या वाजवा. फार गोड सिस्टम लावलं आहे दादांनी, त्यांनासुद्धा धन्यवाद. आणि योगेश महाराजांमुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे, त्याबद्दल योगेश महाराजांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. सर्व कॅमेऱ्यावाल्या मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे अविनाश दादा सूर्यवंशी प्रत्येक कार्यक्रमाची अपडेट लोकांपर्यंत पोहोचवतात, म्हणून त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. 5 मिनिटं जास्त झाली, त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडी वाकुडे उत्तरा क्षमा पराध महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार मी आपला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया वैदी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. देव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी.